भूमिपुत्रांसाठी महाविकास आघाडी, हर्षवर्धन सकपाळ यांचे प्रतिपादन। आवाज जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार राजेंद्र उर्फ राजाभाऊ ठाकूर, आवाज पंचायत समितीच्या नैना शिळदनकर आणि किहिम पंचायत समितीच्या अनिता शिंदे यांच्या प्रचारार्थ सोंडे नाका येथे मंगळवारी महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशातील सत्ता आणि संपत्ती मोजक्या लोकांच्या हाती राहिली पाहिजे असे प्रयत्न सुरू असल्याची टीका करत शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना पुसण्याचा डाव रचला जात असल्याची टीका सकपाळ यांनी भाजपवर केली। कोकणातील जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी महाविकास आघाडी लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पनेत शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांना दिलासा नसल्याचे ते म्हणाले। देशात कालाधन आणू, दहशतवाद कमी करू, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करू अशा घोषणा देत मते मिळवली। मात्र पहलगामसह अनेक ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी कुठून आले याचा थांगपत्ता अजूनही लागला नाही। कालाधन देशात आला नाही, शेतकरी आजही आत्महत्या करत आहेत। हर घर नल योजना, वेगवेगळ्या महामार्गांच्या योजना, लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांबाबतही वास्तव वेगळे असल्याचा आरोप करत पैसा फेको तमाशा देखोचा प्रकार निवडणुकीच्या काळात भाजप करत आहे। नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ होत आहे। मात्र हे विमानतळ अदानी सारखे भांडवलदार चालवत आहेत। हे रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करून जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावा असे हर्षवर्धन सकपाळ म्हणाले। या सभेत जयंत पाटील यांनी खोटी बिले काढून लूट करणाऱ्यांवर सत्तेत आल्यानंतर चौकशीचा ससेमिरा लावू असा इशारा दिला। गावागावातून चांगला प्रतिसाद मिळत असून सर्व जागांवर विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या मतदारसंघात राजाभाऊ ठाकूर मताधिक्यांनी निवडून येतील असा विश्वास आहे असे जयंत पाटील म्हणाले। चित्रलेखा पाटील यांनी भूमिपुत्रांच्या जमिनी विकल्या जात असून कॉर्पोरेट पद्धतीने कारभार चालत असल्याची घणाघाती टीका केली। हा प्रकार रोखण्यासाठी परिवर्तन आवश्यक असल्याचे सांगत राजाभाऊ ठाकूर यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। दिलीप भोईर यांचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी ताकदीशी काम करा। शिव्या शाप देणाऱ्या महिलेला जिजाऊंच्या नावाने पुरस्कार दिला जातो, ही मोठी चिंताजनक बाब आहे। त्यामुळे कुठे ठेवले आहे राजकारण असा प्रश्न कायमच पडत आहे। त्यामुळे जनतेचे राज्य शिवतीर्थावर पोहोचवणे हीच दिवंगत मधुकर ठाकूर यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे त्या म्हणाल्या। अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।